तुकाराम महाराज म्हणतात की आपल्याला जे काही बोलायचं आहे विठ्ठलाशिवाय आणि देवाशिवाय काहीच बोलायचं नाही. काय म्हणतात त्या अभंगातनं बघूया. बोलण्याची नाही आता देवावी न काही, एकसरे केला नेम देवा दिले क्रोध काम, पाहे न ते पाय जोवरी हे दृष्टीधाय, तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने. तर आता मला असं वाटते की हरीशिवाय दुसरे बोलणे व्यर्थ आहे. कारण आपल्याला हरीचंच नामस्मरण करायचं आहे. त्यामुळे दुसरे काहीच बोलायचे नाही असा मी दृढ निश्चय केला आहे. काम आणि क्रोध मी देवाला अर्पण केले आहेत. आता माझ्या दृष्टीने समाधान होईपर्यंत या हरीचे चरणकमल मी पाहणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात हा दृढ संकल्प माझ्या मनात कायमचा आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की मला हरीशिवाय विठ्ठलाशिवाय काहीच बोलायचं नाही. सतत मला माझ्या जीवनामध्ये हरी हरी विठ्ठल विठ्ठल हे नामस्मरण करायचं आहे. आणि त्यासाठी मी काम क्रोध लोभ मोहमत हे जे काही आहेत मी हरीला तेव्हाच अर्पण केलेलं आहे. म्हणून माझ्याजवळ हरिनामाशिवाय विठ्ठल नामाशिवाय काहीच नाही. आणि म्हणून त्याशिवाय दुसरं काहीही बोलणं हे व्यर्थ आहे असे अभंगातनं सांगतात. म्हणून बरेच संत जे आहे काम करताना विठ्ठलाचं नामस्मरण करतात, हरीचं नामस्मरण करतात. तेच आपण पण करायला पाहिजे या अभंगातनं सांगतात. रामकृष्ण.